गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे, खास करून विद्यार्थी मित्रांसाठी। या अगोदर देखील एक दोन गोष्टी मी सांगितल्या होत्या, तर मुलांना माझ्या खूप आवडल्या। काही विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट आहे की सर आणखी एखादी गोष्ट सांगा, तर त्या रिक्वेस्टला मी रिस्पॉन्स देऊन एक छान सुंदर अशी प्रेरणादायी एक गोष्ट सांगणार आहे। अगदी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कुठेही व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका, खूप प्रेरणादायी। आपल्या गोष्टीचं शीर्षक आहे एक छोटंसं बी आणि तिचं मोठं स्वप्न। आपल्या गोष्टीचं शीर्षक आहे एक छोटंसं इवलूसं बी आणि त्याचं खूप मोठं असं स्वप्न। एक खेडेगाव होतं मित्र, आणि त्या खेडेगावामध्ये एक खूप मोठं झाड होतं आणि त्या झाडाच्या मुळाशी एक बी पडलेली होती। ती बी सतत स्वतःला प्रश्न विचारत असायची की मी मोठं कधी होणार, माझं मोठं झाड कधी होणार, माझ्या छायेखाली, माझ्या झाडाखाली कधी कोणते पक्षी बसणार, कोण कधी व्यक्ती बसणार। सतत त्या छोट्याशा बीला खूप प्रश्न पडत असायचे। ती खूप दिवसापासून त्या झाडाच्या बुडाशी तिचा आधार घेऊन त्या झाडाच्या बुडाशी राहत होती। तर मित्र हो, काय झालं, काही दिवसानंतर पाऊस पडला, ऊन आलं, वारा आला, हवा आली, आणि पाऊस पडल्याच्या नंतर ती बी भिजली आणि त्या बियाचं काही दिवसानंतर छोटंसं पान त्यातून एक बाहेर आलं। आणि मित्र हो, ते पान बघता बघता आज उद्याचं काही दिवसाच्या कार्यकाळानंतर ते खूप मोठं वृक्ष बनलं। आणि मित्र हो, त्या वृक्षाखाली, त्या झाडाखाली अनेक माणसे असतील, अनेक पक्षी असतील, त्याखाली विसावा घ्यायला लागले। विसावा घ्यायला म्हणजे विश्रांती करायला लागलीत, बसायला लागलीत, आराम करायला लागली। मित्रांनो, यामधून तात्पर्य काय? तर यातून एक तात्पर्य असं निघतं की आपण पाहिलेलं स्वप्न हे कधीही चुकीचं नसतं, किंवा आपण जे स्वप्न पाहिलेलं आहे ते नक्की सत्यात एक ना एक दिवस उतरत असतं। त्यासाठी मित्र हो, नेहमी सतत प्रयत्न करणं गरजेचं असतं। सर्वात महत्त्व म्हणजे संयम आपल्याकडे हवा। संयम जर आपल्याकडे असेल, शांतता हवी, संयम असेल तर नक्कीच ती गोष्ट आपली नक्कीच परिपूर्ण होते। त्यासाठी मित्रांनो, यातून एकच तात्पर्य, एकच बोध मिळतो की आपल्या जीवनामध्ये संयम हा फार महत्त्वाचा आहे। धन्यवाद।